नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीचा 11वा पाठ स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा हा अभ्यासणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत सुनील चिंचोलकर. प्रथम आपण लेखकांचा परिचय आणि पाठाचा परिचय करून घेऊत. सुनील चिंचोलकर यांचा जन्म 1951 आणि मृत्यू 2018 साली झालेला आहे. चिंचोलकर हे एक प्रसिद्ध लेखक आहेत. संत साहित्याचे अभ्यासक देखील ते होते. संस्काराचे मोती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध विवरण संच भाग 1 ते 6, त्यानंतर 10 संत चरित्रे इत्यादी जवळपास 40 पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. शिवसमर्थ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर कृतज्ञता पुरस्कार, समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि अशा या सुप्रसिद्ध लेखकांनी स्वामी विवेकानंदांचे चरित्र थोडक्यात आपल्याला या पाठातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पाठामध्ये स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेच्या दरम्यानचे प्रसंग आलेले आहेत. स्वामी विवेकानंदांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलेले होते. भारत यात्रा त्यांनी केलेली होती आणि या यात्रेमध्ये जे काही थोडेसे प्रसंग, त्या प्रसंगांचं वर्णन या पाठात इथे केलेले आहे. त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती याविषयीचं वर्णन प्रामुख्याने या पाठात केलेलं आहे. भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसलेले होते. सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयीचे चिंतन केलेले होते. स्वामी विवेकानंद हे थोर महात्मे होते. त्यांनी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या विकासासाठी आपले संपूर्ण जीवन वाहून घेतलेले होते. आणि आपल्या देशाचा विकास कसा घडवून आणता येईल, आपल्या देशातली परिस्थिती कशी बदलता येईल, यासाठी 3 दिवस ते ध्यानस्थ बसलेले होते. याचेही वर्णन प्रस्तुत पाठामध्ये आलेले आहे. या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते. प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतलेला आहे. हा झाला पाठ परिचय. आता आपण पाठाकडे वळूयात. मुलांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे पाठ आपल्याला अभ्यासासाठी दिलेले असतात, यामागे काही उद्देश असतात. आता हा प्रस्तुत पाठ स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा हा तुम्हाला पाठ्यपुस्तकात अभ्यासासाठी दिलेला आहे. याचा उद्देश काय असावा? तर स्वामी विवेकानंदांची एकाग्रता, स्वामी विवेकानंदांची वाचनाची गती, देशाविषयीची असलेली त्यांची देशभक्ती, आपल्या देशातील जनसामान्यांबद्दलची असलेली तळमळ आणि याच गोष्टींमुळे स्वामीजींनी स्वतःचे संपूर्ण जीवन आपल्या देशाला समर्पित केलेले होते. असे थोर महात्मे आपल्या देशामध्ये होऊन गेले, ज्यांनी देशसेवा केली, राष्ट्रभक्ती केली. आणि हेच गुण आपल्यामध्येही यावेत, या पाठातून आपण हे उद्देश साध्य करून घ्यावेत, यासाठी हा पाठ आपल्याला दिलेला आहे. आता आपण पाठात पाहूयात. स्वामी विवेकानंद यांनी भारत भ्रमण केले. आपल्या देशातील परिस्थिती, स्थिती याचा अभ्यास केला. त्यांचे म्हणणे असे होते की ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा. म्हणून स्वामी विवेकानंदांनी
हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले. म्हणजे हिमालय हे एक टोक आपल्या देशाचं आपण मानतो आणि दुसरं टोक आहे कन्याकुमारी. म्हणजे संपूर्ण भारत भ्रमण विवेकानंदांनी केले. जेव्हा स्वामीजी पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये राहत होते तेव्हा त्यांनी इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचन केले. बघा, इंग्रजी ग्रंथांचा खंड, एक एक खंड म्हणजे मोठ्या मोठ्या ग्रंथा एवढा तो खंड असायचा आणि ते रोज एक खंड संपूर्ण खंड वाचन करायचे. लक्षात घ्या, त्यांच्या वाचनाचा आवाका आपल्याला समजेल की एक खंड एका दिवसभरामध्ये ते वाचून काढायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केलेले आहेत. बघा, एक खंड वाचणंसुद्धा खूप कठीण काम आहे. तरीसुद्धा विवेकानंदांनी, त्यांचं वाचन एवढं अफाट होतं, 3 खंड एकेका दिवसामध्ये त्यांनी वाचून काढले. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले की स्वामीजी न वाचता पुस्तकं परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आले. मग तो जो ग्रंथपाल होता, वाचनालयातील जो ग्रंथपाल होता, याला शंका आली की कुठलीही व्यक्ती एका दिवसात 3 खंड काय, एक खंडसुद्धा वाचून काढू शकत नाही. पण मग हे स्वामीजी असे कसे आहेत जे एकाच दिवसामध्ये 3 खंड घेऊन जातात आणि ते पुन्हा परत आणून देतात? मग या ग्रंथपालाला असा संशय आला की स्वामीजी कदाचित फक्त लोकांना दाखवण्यासाठी हे ग्रंथ घेऊन जातात आणि वापस आणून देतात. हे खंड, हे ग्रंथ ते उघडूनही पाहत नसावेत, असा त्याला संशय आला. त्यामुळे त्यांनी स्वामीजींच्या शिष्याला असं विचारणा केली. आणि काही लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते. थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं. तसंच बहुतेक हा साधू करत असेल असं या ग्रंथपालाला वाटलं आणि स्वामीजीच्या शिष्यांना त्याने ते बोलून दाखवलं. शिष्यांनी ही सगळी घटना स्वामीजींना सांगितली. 4थ्या दिवशी 4था खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः त्या ग्रंथालयात गेले. त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्या ग्रंथपालाला त्यांनी सांगितले की पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. तुम्हाला जर काही शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण मला विचारू शकता. आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की ठीक आहे, जाणून घेऊयात की ते किती प्रामाणिक आहेत. आणि त्यासाठी ग्रंथपालांनी स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारायला सुरुवात केली. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. म्हणजे त्या ग्रंथपालाच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्या खंडातील ते अख्खं पान जसंच्या तसं ते घडाघडा म्हणून दाखवायचे. किती अफाट वाचन होतं त्यांचं, किती आकलन क्षमता होती हे यावरून आपल्या लक्षात येते. आणि हे सगळं पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले की हे काम मानवी कक्षेच्या बाहेरचे आहे. कुठलीही सामान्य व्यक्ती अशा पद्धतीने एवढी त्याची अफाट आकलन शक्ती असू शकत नाही आणि हे नक्कीच असामान्य व्यक्ती आहेत, हे त्या ग्रंथपालाने तेव्हा ओळखले. मुलांनो, आज इथेच थांबूयात. यापुढील भाग पुढच्या तासिकेला पाहू. तोपर्यंत तुम्ही पाठाचे वाचन करून ठेवायचे आहे. धन्यवाद.